आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो। कहते हैं कि किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश करती है। नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता मुलींचे दोन क्रश आहेत जे आता त्यांच्या मुलींवरती मुलींचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे असं मला म्हणायचं होतं. कसे आहात तुम्ही दोघं? बस खूप मजा. तू कशी आहेस? मस्त. सध्या जयंत आपल्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करतोय. मी त्याच्याकडूनच ऐकणार ती पार्टी काय आहे. ही पार्टी जयंत आणि विश्वा आणि सिद्धू असे तिघे मिळून ऑर्गनाईज करतात आणि तिघांनाही माहित नसते, एकमेकांनी मिळून सगळे प्रयत्न केलेले आहेत. हा कुठे ना कुठे विश्वा ऑर्गनाईज करतो, त्यामुळे जयंतला त्या गोष्टीचा विचित्रपणा वाटतोय की त्याने का करावं, मी करावं. तर त्यामुळे इट्स बेसिकली तिघांची अशी रेस चालू आहे की कोण लक्ष्मी आईंचा बर्थडे सेलिब्रेट करेल. पण विश्वाला विचारायला आवडेल, तुला जयंत पासून थोडी तरी जेलसी होते की नाही आता तरी? हो, ऍज अ कॅरेक्टर तर नक्कीच हो. होते. कशाला यायला? आता दोन हिरोईन आहेत त्याच्यासोबत सगळ्या सीन मध्ये. एकीकडे सई, एकीकडे जान्हवी. त्याचीच मजा आहे. मग मजाच मजा. आता कसली जेलसी? बघ बघ काय म्हणतोय तू. फायनली तू आता जान्हवी समोर येते तुझ्या, काय फिलिंग असेल तुझ्यासाठी ते? आणि हा बिचारायला तर माहितीच नाहीये, हा हो. फोटो समोर जाऊन रडतोय. बस. नाही, तो एक ड्रामा मधला पीक पॉइंट आहे की जेव्हा मला कळेल की ती जिवंत आहे आणि त्यानंतर काय चेंजेस होतील माझ्या ओव्हरऑल बिहेवियर मध्ये. आणि कारण मी ऑलरेडी अग्री केलंय, मी घरांना वचन दिले, आईला माझ्या वचन दिले की आजपासून जानू आणि तिचे सगळे विचार याला पूर्ण विराम. पण त्यानंतर काय होतं हे नक्कीच म्हणजे तुम्हाला बघायला आवडेल, कारण काही चेंजेस होतात ऑफकोर्स. बरोबर. नाही म्हणजे एकीकडे आणि कमिटमेंट दिली सईला आणि दुसरीकडे जान्हवी पण त्याच्या आयुष्यात परत आली, जे त्याचं म्हणजे मैत्रीण तर आहेच, पण त्याचं प्रेम पण होतच तेवढं. Yes. जे प्रेक्षकांना माहितीच आहे. तर त्यामुळे ह्याचा जो डिलेमा आहे तो बघायला खूप मजा येईल प्रेक्षकांना. ऍक्च्युअली. आणि तुला जेव्हा कळणार की अरे बापरे ही तर जिवंत आहे, ती जिवंत आहे. तू- ते मला मला टॉक्सिकनेस असं 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 वर येणार की शांत होणार आहे. ते अजून मलाही माहित नाही की काय कधी कळणार आहे की काय. हा. आज बॉलिवूड पार्टी थीम आहे, पण मला विचारायला आवडेल की तुमचे बॉलिवूड मधले कॅरेक्टर असे फेवरेट कुठले कुठले आहेत आणि तुम्हाला ते प्ले करायला आवडतं? माझा तर ओम शांती ओम मधला शाहरुख खान. ओके. ज्या प्रकारे ते कॅरेक्टर मला फार आवडतं. म्हणजे त्याने ओम कपूर पण आणि त्यानंतर आर्यन असे जे रोल्स प्ले केले त्याच्यात कमाल. म्हणजे मला दोघांचाही तसा शाहरुख फेवरेट आहे. तुझा? मला कभी हा कभी ना मधला शाहरुख खान, Yes. सुनील कॅरेक्टर हो. होतं आणि ते अजून माझ्या जवळचं आहे कारण ते कॅरेक्टर गोव्यातलं दाखवलेलं सो गोव्यातल्या. हो. गोवा प्रेम सुटत नाही तुझं. सुटत नाही. कसं सुटेल, का सुटावं? फ्रस्ट्रेशन का सुटावं ते? सुटावं. बरं, तुमचे ते फेवरेट कॅरेक्टर आहे, इट्स ओके, पण मला त्याच्यातला एखादा डायलॉग ऐकायला आवडेल, तर कुठला? Well, माझा तर तो खूप फेमसच आहे, जो ओम हो. कपूर बोलतो की त्या मूड मध्ये वो कहते हैं कि किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश करती है. ओके. सुनीलचा एखादा डायलॉग मला आठवत नाही खरं सांगायचं तर, पण ओव्हरऑलच त्याचं जर तुम्ही ती फिल्म पाहिली असेल तर त्याला एंड मध्ये हिरोईन मिळत नाही, हो. पण तो प्रेम वेडा असतो, तिच्या मागे असतो. आना तिचं नाव असतं आणि Okay. त्याच्या मागे तो गाणं गात असतो, आना आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जाना. तर आय थिंक आता हे कॅरेक्टर सांगितलं आणि जस्ट ऍज एम स्पीकिंग मला असं वाटतं की विश्वास सुद्धा तसाच आहे की Actually. काही झालं तरी मी प्रेमात आहे. Actually. सो हा म्हणजे त्या तसं बघायला गेलं तर इट्स रिलेटेबल की विश्व पण तसाच आहे. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला ना बॉलिवूड मध्ये कसे अवॉर्ड असतात, सगळीकडेच अवॉर्ड असतात, त्याचे कॅटेगरीज असतात. तर तुम्हाला लक्ष्मी निवास मधून ते कॅटेगरीज चूज करायचे. मी तुम्हाला कॅटेगरी सांगणार, तुम्हाला ते अवॉर्ड द्यायचे त्यांना. ओके. 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 बेस्ट ऍक्टर. आता लक्ष्मी निवास मध्ये सगळेच कलाकार खूप छान आहे, म्हणून मी एकाचं नाव नाही घेणार. सगळेच बेस्ट ऍक्टर. मी जयंत सगळ्यात. अरे का? आय स्वेअर, कारण तो जसं कॅरेक्टर त्याचं करतोय ओके. इट्स म्हणजे जर तुम्हाला राग येत असेल घरी बसून, ही आय थिंक त्याची विक्ट्री पोचपावती आहे, आहे. हा. हा, पोचपावतीच आहे. थँक्यू. एनर्जी ओव्हरलोड अवॉर्ड. एनर्जी ओव्हरलोड आय थिंक सिद्धू सिद्धू. जेव्हा त्याच्या एलिमेंट मध्ये असतो. येस. ओके. डान्स फ्लोर डिस्ट्रॉयर. डिस्ट्रॉयर हा. हरीश. हरीश. का? कारण
तुम्ही बघालच थोड्या वेळात त्याचा डान्स. फॅशन डिझास्टर म्हणते आम्ही. डिझास्टर फॅशन डिझास्टर पण सिद्धूच, कारण का त्याला बघा सांता क्लॉज बनून आलाय बर्थडे पार्टी. बघा. ओके. जुगाडू ऑफ द पार्टी. जुगाडू ऑफ द पार्टी. जुगाडू कोण आहे? म्हणजे तुमच्या सेटवरती असं कोण जुगाडू आहे की तो जुगाड पटकन करू शकतो? सगळेच जुगाड होते. ओके. लाईफ जुगाड सेल्फी स्टार. I think, सिंचना सिंचना. सिंचन. ओके. ड्रामा किंग अँड क्वीन. ड्रामा किंग कोण आहे जो ड्रामा करतो? निखिल हा, निखिल. येस. ओके. संतोष. आणि क्वीन मी ऍक्च्युली सिंचनालाच म्हणून सिंचना म्हणजे ऍक्च्युली मुली काय सगळ्याच ड्रामा क्वीन आहे. हे बघा, हे असे असे शांत चेहऱ्याचे असे बाहेर पडतात हळूहळू. ओके. नॉनस्टॉप रेडिओ रोबोट. स्टॉप. टॉकेटिव्ह. सगळ्यांचीच बडबड चालूच असते. ओके. पण आय थिंक छोटी अनन्या. अनन्या ओके. सायलेंट किलर. एंड. सायलेंट एकच आहे ना, वेंकी. ओके. चालेल. थँक्यू सो मच. तुम्हाला आता शूटला जायचं आहे ना. खूप मजा करा आज. बॉलिवूड पार्टी तुम्ही एन्जॉय करा आणि धमाका करा. थँक्यू. थँक्यू. दादा, तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? वेल, न्यू इयर तर येतच आहे, पण न्यू इयरच्याच बरोबर सेलिब्रेशन बरोबर आमची ही हॅपी बर्थडे कम क्रिसमस कम न्यू इयर पार्टी जी आहे त्याचे भाग बघायला विसरू नका लक्ष्मी निवास झी मराठी. येस. थँक्यू.